नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होऊन त्याचे सगळे अर्ज छाननी होऊन त्या सगळ्या मारामाऱ्या होऊन आता अगदी मतदानाची वेळ आलेली आहे. 15 तारखेला मतदान आहे. तर त्या निमित्ताने आपला अजूनही हा प्रयत्न आहे की ह्यावेळी नागरिकांनी आपल्या मत वाया जाऊन देऊ नये. एकतर मतदान करावं आणि दुसरं म्हणजे अगदी योग्य माणसाला जे काय अवेलेबल आहे, जे काय तुम्हाला बरे वाटत आहेत, जे काय तुमच्या प्रश्नाची उत्तर देत आहेत, जे तुम्हाला असं वाटत आहेत की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, अशा उमेदवारांना तुम्ही निवडून आणायचे ह्यावेळी. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की पुणेकरांनी जागरूक व्हावं, सजग व्हावं. तर आजचा मुद्दा तोच आहे की सजग नागरिक म्हणजे आज विवेक वेलणकर साहेब आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. तर आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आणि विशेष करून वेलणकर सरांच्याबद्दल मी काही जास्त सांगणार नाही आहे, कारण का तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. सजग नागरिक आणि बाकीच्या नागरिकांनाही ही व्यक्ती अगदी चांगली माहिती आहे. विशेष करून त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की महानगरपालिकेमध्ये ते अभ्यासपूर्णरित्या प्रॉब्लेम काय आहेत, त्याचे सोल्युशन काय आहेत हे अधिकाऱ्यांनी सांगत असतात आणि नागरिकांनी सांगत असतात. तर आज आपल्याबरोबर आहेत विवेक वेलणकर साहेब. सरजी, तुमचं TV10च्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. थँक्यू आणि धन्यवाद. फार छोट्या शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही वेळ दिलेला आहात, बिझी असता तुम्ही. सर, पहिला मला प्रश्न हाच आहे की सजग नागरिक मंच तुम्ही स्थापन केलेले, तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात. तर त्याचा म्हणजे उद्देश काय आहे? विशेष करून मी काय म्हणतो की हे जे निवडणुकीमध्ये काय तुमची भूमिका असते आणि त्या उद्देश काय त्याचा तुमच्या मंचाचा? आमच्या मंचाचा मूळ उद्देश हाच आहे की लोकांनी सजग झालं पाहिजे, जास्तीत जास्त माहिती करून घेतली पाहिजे, माहिती अधिकार कायद्याचा अतिशय प्रभावीपणे वापर केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण सजग नाही, जोपर्यंत आपल्याला सगळी माहिती नाही, तोपर्यंत आपण ना अधिकाऱ्यांना ना लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारू शकतो, ना त्यांच्याकडनं आपण व्यवस्थित उत्तरं घेऊ शकतो. ते आपल्याला गुंडाळू शकतात. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला सजग झालं पाहिजे, आपल्याला जास्तीत जास्त माहिती घेतली पाहिजे. आणि अर्थातच आम्ही त्याकरता लोकांना शिकवतो ते टूल म्हणजे माहितीचा अधिकार कायदा 2005. वा वा. सर, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही इंजिनिअरिंगची तुमची डिग्री आहे. मग असं काय तुम्हाला जाणवलं की लोकांना माहिती कमी आहे आणि मग त्यांना सजगता म्हणजे जागरूक करणे ह्याची गरज का वाटली? मी सुरुवातीला का विचारतोय सर, कारण का परत मला त्या मुद्द्यावर म्हणजे एका वेगळ्या यायचं आहे. असं का वाटलं? नाही, कारण असं आहे, शेवटी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड माझी असली तरी इंजिनिअरिंगमध्ये एक बेसिक तयार केलं जातं, तुमचं एक प्रकारचं रिझनिंग ॲबिलिटी, वा, तुमची तार्किक क्षमता तयार केली जाते. आणि कुठल्याही गोष्टीकडे तर्कशुद्ध दृष्टीने बघणं हे आता सध्याच्या काळात अतिशय आवश्यक आहे. नाहीतर मग आपल्याला वारेमाप आश्वासनं मिळतात, वारेमाप गोष्टी सांगितल्या जातात आणि नंतर आपण ते सगळ्या विसरूनही जातो. म्हणजे मला आठवतंय की 2017च्या निवडणुकीत 2017 पक्षाने असं सांगितलं होतं की आम्ही या पुणे शहरात किमान 5 बस मार्ग हे मोफत करू. हे आश्वासन पत्र आता त्यांच्याकडे तरी सापडेल की नितपसनं मला शंका आहे. आता आज अजून एक पक्ष म्हणते आम्ही सगळ्यांनाच बस प्रवास मोफत करू आणि त्याच्यावर काल मुख्यमंत्री म्हणतात हे शक्यच नाहीये. मग गेल्या वेळेला त्यांनी कशाच्या आधारे आश्वासन दिलं हे आता कोणी विचारत नाही, कारण लोक हे विसरून जातात. लोक याची तार्किक एक तर्कशुद्ध मांडणी करायला विसरतात आणि तिथे खरे प्रॉब्लेम येतात. मग त्या दृष्टिकोनात सजग नागरिक मंच तुमचा तयार आहे आणि त्याचे तुम्ही त्यांना सुद्धा मार्गदर्शन करता आणि नागरिकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करता. सर, तुम्ही आत्ताच मुद्दा जो उचलला की तोच माझा खरं पहिला प्रश्न होता. त्याच्या अगोदरच तुम्ही नेहमीप्रमाणे तो उपस्थित केलेला आहे की उपमुख्यमंत्री सर आणि पालकमंत्री इतक्या सहजपणे म्हणतात आणि अगदी नाट्यमयरित्या ते जाहीर करतात त्यांच्या स्टाईलमध्ये की बघा, मी तुम्हाला मेट्रो आणि बस फ्री करणार आहे. आणि त्यांनी त्याचं कॅल्क्युलेशनही सर दिलं यावेळी. म्हणजे तुम्हाला उलटं आनंद वाटेल, एक इंजिनिअरिंग स्टुडंट म्हणून तुम्हाला आनंद वाटेल की त्यांनी त्याचं कॅल्क्युलेशनही दिलेलं आहे. आणि म्हणजे फक्त 300 कोटी, 12,000 कोटीमधले 300 कोटी त्यांना जर म्हणजे त्यावेळी आपण भरले तर हे आम्ही करू शकतोय. तर ह्याच्यावरचं खरंच कसं काय आहे हे टेक्निकली सर काय सांगा, हे शक्य आहे का? नाही, आता मुळात प्रश्न असा आहे की या 300 कोटीचा आकडा आला कुठून?
कारण मुळातच PMPML ला दरवर्षी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांना त्यांचं Loss मध्ये. तिकीट असून सुद्धा झालेला तोटा भरून काढायला तेवढे पैसे द्यायला लागतात. तर उद्या तिकीट फ्री केल्यानंतर त्यांचा संपूर्ण जर व्यवहार करायचा महापालिकांतर्फे झाला तर किती द्यायला लागतील. बरं, दुसरं पिंपरी आणि पुणे दोन्हीकडे एकाच पक्षाची सत्ता आली तर कदाचित काहीतरी जुगाड तरी करता येईल. पिंपरीत वेगळ्याची, पुण्यात वेगळ्याची, तर ते दोघांना एकमेकांना हे मान्य पाहिजे की आपण फ्री ट्रान्सपोर्ट दिला पाहिजे. जगभरात आहे का, तर काही ठिकाणी नक्की आहे. कारण या फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टचे काही फायदे पण आहेत. वैयक्तिक वाहनांचा वापर कमी होतो वगैरे, हे सगळं शक्य आहे. पर्यावरण वगैरे. हा, पण मुख्य त्याची आर्थिक बाजू कशी नक्की सांभाळणार हेही तितक्याच तडफेने क्लिअर करणं आवश्यक आहे. आणि मग अर्थमंत्री म्हणून जेव्हा अजितदादा हे आश्वासन देतात त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून आमचे मुख्यमंत्री मात्र ते खोडून काढतायत. मग त्यांना हे मान्य नाहीये का? मग नक्की निवडून आले आणि दोघं निम्मे निम्मे आले तर आश्वासन देणारे मागं हटणार का, आश्वासन न दिलेले पुढे येणार? हा प्रश्न लोकांना भेडसावायला पाहिजे. ही खरी आजची गरज आहे. नाही सर, त्यांनी जे कॅल्क्युलेशन दिलं त्याप्रमाणे त्यांनी हेही सांगितलं की कसं डिझेलचं नुकसान होतं, ट्रॅफिक कंजेशन होतं, वेळ जातो लोकांचा. त्याप्रमाणे 300 जे सांगितले ते म्हणजे आता PMPML हे जे आहे ते दोन्ही मिळून आहे. तर हे 300 फक्त PMCला आहे आणि PCMCला 300 असं मिळून आहे का काही? त्याची म्हणजे आम्हाला क्लिअर नाही. तुमचं काय म्हणजे तुम्ही बघितले का सर ते? नाही, पण एक लक्षात घ्या की 300 कोटी दोन्ही महापालिकांना तर द्यावे लागतीलच, पण त्याच्याशिवाय मेट्रोसाठी पण द्यायचे असतील तर आणखीन 100-150 कोटी द्यायला लागतील. मग एवढे जवळपास 800-900 कोटी देऊ शकणार आहेत का? बरं, देऊ शकतीलही कदाचित, पण मग त्याचा फटका दुसरीकडे बसेल का? म्हणजे फॉर एक्झाम्पल काही विकास कामं रखडतील का? जसा लाडकी बहीण योजनेमुळे बाकीच्या काही योजनांवर परिणाम झालाय, तसं फ्री ट्रान्सपोर्ट दिल्यामुळे बाकीच्या काही योजनांवर परिणाम होईल का? झालाय. आज BDP च्या ठिकाणी आता मुख्यमंत्री काल म्हणले की आम्ही BDP बद्दल विचार करून त्या लोकांना आम्ही काहीतरी कॉम्पेन्सेशन देऊ. आज 900 हेक्टर जागेवर BDP आहे. त्याच्यावर जर कॉम्पेन्सेशन द्यायचं झालं तर त्यासाठी परत 10-15 हजार कोटी लागणार आहेत. कुठून आणणार पैसे आणि कसे देणार याबद्दल काही फारशी क्लॅरिटी दिसत नाही. पण एक नक्की आहे की महापालिकेचं उत्पन्न एका रात्रीत काही डबल टिबल चौबल होत नाही. ते आहे तेवढंच राहणार आहे. त्यामुळे त्याच्यातच खेळावं लागणार आहे. त्यामुळे एखादी गोष्ट जास्तीची दिली की कुठली तरी गोष्ट कमी करायला लागणार आहे. हा अगदी साधा स्वच्छ हिशोब आहे. याकरता इंजिनियरची पण गरज नाही. अच्छा सर, जसं तुम्ही म्हणलात, तुम्ही आता सांगितलं की उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं फ्री, लगेच मुख्यमंत्र्यांनी ते खोडून काढलं. पण त्याच्यामध्ये आणखीन म्हणजे आपले चंद्रकांत दादा होते, ते म्हणले आमच्याही डोक्यात होतं आणि ते म्हणले सुद्धा की हे होऊ शकतं. पण त्यांचा फक्त ऑब्जेक्शन असं होता की ते फक्त अजितदादा पवार कसे करू शकतील, ते म्हणजे राज्य शासनाच्याकडे येतं ते. आणि परत त्याच्यावर सुद्धा सर कसं होतं माहिती आहे का, माझा म्हणजे तुम्हाला आज आमंत्रित करणे हा म्हणजे मुद्दा हाच आहे की तुम्ही एक सजग नागरिकांचं नेतृत्व करणारे आहात. तर म्हणजे सजग नागरिक हा याच्यावर विचार करतात का की हे एकमेकांचे बोलतात आणि दोघांचे पटतं नाही पटतं याची पडताळणी यांचं मॉनिटरिंग कोण करणार? तेच नागरिकांचं आता काम आहे की हे जे काय आश्वासनं देत आहेत, मी तर सगळ्या नागरिकांना आवाहन करणार आहे यांची सगळ्यांची आश्वासन पत्र पहिल्यांदा सेव्ह करून ठेवा आणि दरवर्षी त्याचा लेखाजोखा मागा की तुम्ही हे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं, हे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं. हा दरवर्षी लेखाजोखा मागा आणि मग 5व्या वर्षी त्याचा संपूर्ण लेखाजोखा आल्यानंतर आश्वासनं राहतात का त्यातलं काही खरंच इम्प्लिमेंट होतं हे बघण्याची अत्यंत गरज आहे. दुसरा भाग जो त्यातला आहे, चंद्रकांत दादा जे म्हणले की राज्य सरकारची मंजुरी लागेल, राज्य सरकारचा इथं काही संबंधच नाही. कारण ही जी स्थानिक स्वराज्य वाहतूक व्यवस्था आहे ती 2 स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून फायनान्स केलेली आहे, PCMC आणि PMC, आणि ते स्वतःच्या पैशातनं त्यांना पैसे देणार आहेत. म्हटल्यावर राज्य सरकारचा संबंध आलाच कुठं? मेट्रोचे पैसे सुद्धा जर हे देणार असतील तर राज्य सरकारचा प्रश्न येणारच नाहीये. म्हणजे जसं आज मुंबईमध्ये आश्वासन दिलं जाते की 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घराला आम्ही टॅक्स घेणार नाही, पुण्यातही ते आश्वासन काही प्रमाणात दिलं जाते, तर तो टॅक्स घेतला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं नुकसान आहे. राज्य सरकारला त्याशी काही घेणं देणं नाहीये. कारण आपल्या घटनेतच मुळात केंद्र सरकारच्या जबाबदाऱ्या, राज्य सरकारच्या जबाबदाऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि अधिकार हे सगळं ठरवून दिलेलं आहे. त्यामुळे ज्यांच्या त्यांच्या
ऑर्बिटमध्ये जे बसतं ते त्यांनी करायला त्यांना वरच्या दुसऱ्या कोणाचीही परमिशन लागत नाही. पण आत्ता इतकी कन्फ्युजिंग विधानं सगळे मिळून करतायत की नंतर मला वाटतं तो काहीतरी एक पळवाट ठेवली असावी की बघा ते असं झालं नाही म्हणून ते करता आलं नाही, तसं झालं नाही म्हणून ते करता आलं नाही. करायची इच्छाशक्ती असेल तरी आश्वासनं पूर्ण करता येतील, पण फक्त त्याकरता दुसऱ्या कुठल्या योजनांचे विकास कामांचे पैसे वळवणार का हेही तितक्याच व्यवस्थितपणे सांगण्याची गरज आहे. सर तुम्ही आता बोलताना प्रॉपर्टी टॅक्सचा उल्लेख केला, म्हणजे तुम्ही ते 40% रिबेट त्याच्या संदर्भात बोलत असाल, तोही गोंधळ अजून संपलेला नाही आहे. सर माझं एक प्रामाणिक शंका आणि मत असं आहे की सर हे आता अजितदादा असू द्यात किंवा चंद्रकांतदादा असू द्यात किंवा अगदी आपले मुख्यमंत्री असू द्यात, तर हे जे आहेत हे विधानं करताना त्यांना म्हणजे टेक्निकली काउंटरचे एक नागरिक सोडून अशी कुठली बॉडी नाही आहे का की हे असे कसे करू शकतात? हे लिगली यांच्यावर सर हे जी आश्वासनं देतात आणि बोलताना सुद्धा टेक्निकली बोलत नसतील तर यांच्यावर लिगली काही ॲक्शन घेता येऊ शकते का? नाही, दुर्दैव असं आहे की निवडणुकीत दिलेलं आश्वासन हे नक्की कधी पूर्ण करणार हे सांगितलेलं नसतं. त्यामुळे ते आश्वासन कायम राहतं, हो करू ना आम्ही 5 वर्षात नाही जमलं 10 वर्षात करू, 10 नाही जमलं तर 20 वर्षात करू. कोर्टात जाऊन काय होणार? त्यामुळे त्यांना ते पूर्ण माहिती आहे आणि नागरिकही फार ते सिरियसली घेत नाही. तो ही वस्तुस्थिती आहे. इतकी आश्वासन आजपर्यंत गेल्या 75 वर्षात नागरिकांना मिळाली की कुठलीच गोष्ट फार सिरियसली नागरिक घेत नाहीत. बरं कित्येक वेळा नेतेच सांगतात की तो निवडणूक जुमला होता. आता जर नेतेच नंतर म्हणत असतील की तो निवडणूक जुमला होता तर नागरिकांनी कशाच्या आधारावर त्याच्यावर विश्वास ठेवायचा? त्यामुळे खरं म्हणजे हा करमणुकीचा कार्यक्रम असतो, हा फार सिरियसली घेण्याचा नसतो असंच नागरिकांचं मत झालंय. आणि नेत्यांनाही ते माहिती असल्यामुळे ते करमणूक जरा जास्तीच करतात अशी वस्तुस्थिती आहे. नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, PMC इलेक्शन 2026 याला TV10 म्हणजे मी एक नाव दिलं आहे की ही इलेक्शन एक सर्कस. तुम्ही आत्ताच म्हणला की करमणूक, तर तसं ते त्या अर्थाने सुद्धा आणि त्या म्हणजे पक्षाची म्हणजे सर्कस होती आहे, त्यानंतर उमेदवाराची सर्कस होती आहे. ते AB फॉर्मचं तर काय आपण बघितलं म्हणजे अक्षरशः खाण्याची गोष्ट मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं ते. तर सर आणखीन एक मुद्दा आता ह्या चर्चेमध्ये समोर आला, 24 तास 24/7 पाणी. कशी गंमत आहे बघा, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात देण्यासारखी असतील तीच आश्वासनं द्यावीत आणि 24/7 पाण्याचं आश्वासन देणारे फ्लेक्स लागलेत त्यांचे. म्हणजे तोंडी नाहीये, लेखी आश्वासन दिले. पुरावा. अजितदादा मात्र तिकडून खरा स्टँड घेत आहेत की हे शक्य नाहीये आणि तीच वस्तुस्थिती आहे. मला आठवतंय 2009-10 पासून सातत्याने हे सांगितलं जातंय पुणेकरांना 24/7 पाणी देणार. त्या दृष्टीने एक योजना आणली, थोडी थोडक्याने 2,500 कोटीची. L&T ला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, अनेक नवीन लाईन टाकणार, अनेक नवीन टाक्या बांधणार. तेही प्रोजेक्ट 2023ला पूर्ण व्हायचं होतं, ते आता 2027ला तरी होईल की नाही परमेश्वराला माहिती. पण ही योजना जेव्हा त्यांनी आणली त्याच वेळेला आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं की साहेब 24/7 तुम्ही देऊच शकत नाही, कारण अजून तरी पाऊस तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. त्यामुळे उद्या एखाद्या वर्षी 50%च पाऊस पडला, तुम्ही 24/7 पाणी देणार कुठून? बरोबर आहे. त्याच्यावर मग महापालिकेचे हुशार अधिकारी, त्यांना खरंच हुशार म्हटलं पाहिजे, त्यांनी एका रात्रीत त्या योजनेचं नावच बदलून टाकलं. आता त्या योजनेचं नाव आहे समान पाणी पुरवठा योजना. 24/7 हा उल्लेख महापालिकेच्या कागदपत्रातनं संपलेला आहे. तो फक्त राजकारण्यांच्या कागदपत्रात मात्र तसाच राहिलाय. 24 तासातनं एकदा तरी पाणी नक्की देऊ आणि सगळीकडे समान देऊ अशा प्रकारचंच प्रोजेक्ट आणले गेले 2,500 कोटीचं. आमचं म्हणणं असं आहे 24 तासातनं एकदा पुरेसं पाणी, ही वस्तुस्थिती आवश्यक आहे. टँकर मुक्त पुणे हे जर तुम्ही आम्हाला दाखवणार असाल तर तुमच्या या घोषणांना काहीतरी अर्थ आहे. नाहीतर 2,500 कोटी रुपये खर्च करायचे एवढ्या मोठ्या योजनेवर आणि परत टँकरची संख्या आहे त्याच्या दुप्पट होणार असेल तर मला वाटतं कुठेतरी काहीतरी बेसिक चुकतंय किंवा बेसिक आपल्याला काहीतरी गंडावलं जातंय. सर अगदी मुद्दा तुमचा बरोबर आहे. आणि अजितदादांचं यातनं पळवाट अशी काढलेली आहे की रोज देणार पाणी, किती देणार वगैरे माहीत नाही ह्याच्यावर ते. तर खरंच म्हणजे थोडं वाईटही वाटतं, थोडी लाजही वाटते की हे मान्यवर लोक हे बोलत आहेत आणि आपण ते ऐकतोय.
सर आता जे बिनविरोध निवडून आलेत साधारणतः 60+ म्हणजे 68 वगैरे काहीतरी आहेत ते, तर तुम्हाला म्हणजे तुम्ही किती इलेक्शन तुम्ही अटेंड केली असेल वगैरे तुमचा अनुभवाप्रमाणे, आणि माझ्यासुद्धा ते पहिल्यांदाच म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तुम्हाला काय वाटतं सर याच्या मागं काय कारण असेल? नाही, याच्यामागे 2-3 कारणं असतील. एक तर आत्ता एकमेकांचं सेटिंग असू शकतं. दुसरं जे आता सगळेच बोलतायत ते आयदर प्रलोभन किंवा धाकधरपटशा यांनी अर्ज मागे घ्यायला लावले असतील. आणि तिसरं म्हणजे मतदारांचा एक हक्क हिरावला गेला. कारण जरी एकच उमेदवार असेल तरी अजून एक उमेदवार कायम त्या मतदान यंत्रावर आहे, त्याचं नाव आहे नोटा. मी त्याच्यावर येणार होतो. जर उद्या बहुसंख्य नागरिकांना म्हणजे यांनी जसं कंत्राटदार रिंग करतात आणि एकच कंत्राटदार शेवटी पुढे जातो, तसं यांनी रिंग करून जर एकच उमेदवार पुढे आणला असेल तर नागरिकाला काहीतरी हक्क पाहिजे ना, की मला हा उमेदवार नको आहे. मग तसं करायचा अधिकार त्याला नोटामधनं मिळतो. पण मग नोटाचं बटन दाबायचीच त्याला संधी मिळणार नाही, कारण बिनविरोध निवडणूक झाली. हे चुकीचं आहे. शेवटी बिनविरोध झाली म्हणजे 100% नागरिकांचा पाठिंबा आहे असं नाही. आजही आपल्या लोकशाहीमध्ये जो निवडून येतो त्याला 100% नागरिकांचा पाठिंबा कधीच नसतो. 25-30% मतं जरी मिळाली तरी माणूस निवडून येतो, कारण मतदानच 60-70% होतं. त्यामुळे त्याच्या साधारण 40-50% मतं मिळाली की तो निवडून येतो. म्हणजे खरं लोकशाहीच्या दृष्टीने म्हटलं तर अल्पमतं मिळवलेला निवडून येतो. अच्छा. आणि बहुमत त्याच्या विरोधात असतं. म्हणजे 1 लाखाचं जर मतदान असेल आणि त्यातला 35,000 ज्याला मिळाले तो निवडून आला, तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की 65,000 तो नको होता. पण केवळ 35,000 त्याला मिळाले, बाकी कोणालाही तेवढे मिळाले नाहीत म्हणून तो निवडून आला. हे त्या आपल्या सगळ्या लोकशाहीमधलं एक वेगळं चित्र सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हे फ्लॉ आहे म्हणता येईल लोकशाहीचं किंवा आपल्या देशाचं? हे नाही, याला पर्याय नाहीये. म्हणजे दुसरा पर्याय आपल्याकडे काही नाहीये. पण याचा अर्थ जे निवडून येतात ते जे आज सगळीकडे कॉलर ताट करून सांगतात की आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलो, तर तसं काही नसतं. त्यांना बाकीच्यांपेक्षा जास्ती मतं पडली आहेत एवढाच त्याचा अर्थ असतो. पण त्यांच्या विरोधात एकंदर मतांची गणना केली तर ती कदाचित जास्तीच भरण्याची शक्यता बऱ्याच मतदारसंघात आहे. ठीक आहे, ते डिव्हिजनमुळे होत असेल थोडंसं, बाकीचे जे मतदार हे आहे तिथे उमेदवार. सर तुम्ही आता म्हणजे त्याचाच उल्लेख केला की नोटा, तर असं मला कळालं आहे, तुमची काय माहिती मला सांगा, की नोटासुद्धा फक्त नावापुरतं तिथं आहे, त्याच्यामध्ये काही अधिकारच नाही आहे. समजा नोटा जास्त जर झालं तरीसुद्धा त्या उमेदवारावर काही परिणाम होत नाही. नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण जेव्हा नोटा आणलं तेव्हाच खरा असा कायदा तो व्हायला पाहिजे होता की पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या ज्या मतांमधलं जे डिफरन्स आहे तो जर नोटापेक्षा कमी असेल तर तिथली निवडणूक रद्द होऊन परत संधी दिली गेली पाहिजे. पण आज तशी काहीही प्रोव्हिजन नाही. फक्त अनेक नागरिक जे मला कोणाला ज्यातल्या मतदान करायचं नाही, यांच्या कोणावरच माझा विश्वास नाही म्हणून मी मतदानालाच जात नाही असं जे नागरिक म्हणत होते त्यांच्याकरता ही सोय आणली की तुमचा हा जो निषेध आहे की मला हे कुणीही पसंत नाहीये, तर तू तिथं जाऊन तो निषेध नोटाच्या माध्यमातून नोंदव, किंवा त्यातनं किमान राजकीय पक्षांना कळेल की अरे आपल्यापैकी कुणीही पसंत नसलेली जनता पण 10%, 5%, 60% आहे, हे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचावा. इतपतच नोटाची आज व्हॅलिडिटी आहे, त्याचा ऍक्च्युअल निवडून येण्यावर काही परिणाम होत नाही. अच्छा, बरं. म्हणजे अगदी स्टेल बटनच थोडक्यात ते झालेलं आहे. आणि एनिवे माझ्या एकंदर चर्चेमध्ये असं लक्षात येतं की सर तुम्ही सजग नागरिक मंचाचे नावं जरी धरलं त्याचे अध्यक्ष असून जरा वैतागलेले दिसत आहे. म्हणजे अगदी ते सगळ्यांची परिस्थिती अशी, म्हणजे माझी परिस्थिती काही वेगळी नाही आहे. तर आता मी निकालावर येतोच, पण मला आणखीन एक मुद्दा मला म्हणायचा आहे की जरा देशामध्ये, राज्यामध्ये आणि आता पुण्यामध्ये सुद्धा धर्म आणि जात हा एक वेगळा मुद्दा आहे सर. की म्हणजे पण सजग नागरिक जर असेल, सजग व्यक्ती असेल तर त्याने ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. हे कितपत म्हणजे तुम्हाला योग्य अयोग्य कसं वाटतं? हे म्हणजे काय चालू आहे? नाही, मुळातच आपली लोकशाही हे मानतच नाही. धर्म, जात, लिंग, पंथ ह्या कशाचाही संबंध हा कॅन्डिडेटशी असता कामाचा नाही.
त्याच्या कर्तृत्वावर, त्यांनी तुम्हाला Merit वर. तुमच्याशी केलेल्या एकंदर वर्तनावर आणि तो जे करू इच्छितो त्याच्यावर, एवढ्याच गोष्टींचा विचार करून मतदान करायचंय. त्याचं बाकी कुठलेही आस्पेक्ट हे लक्षात घेण्याची गरज नाही. खरं तर माझं त्याच्याही पुढचं मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष सुद्धा महत्वाचा असता कामाचा नाही. उमेदवार काय करणार आहे, त्याचं कर्तृत्व काय आहे, त्यांनी काय करून दाखवलंय आणि तो काय करू इच्छितो, याचा ऑब्जेक्टिव्ह विचार करून नागरिकांनी मतदान केलं पाहिजे. पक्षाला मतदान करणं हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजिबात गरजेचंही नाही आणि आवश्यकही नाही. क्या बात आहे. बरं सर, म्हणजे आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे, पण पुण्यामध्ये परत एक होत आहे. म्हणजे आता ब्राह्मण संघ सगळे एकत्र आले आणि ते म्हणले की ब्राह्मणांना, म्हणजे मी पहिल्यांदा ऐकले बरं का सर, तुम्ही जर ऐकलं असेल वेगळं तर आणि त्यांनी त्याची लिस्टही केलेली आहे आणि ती म्हणजे पोस्टही केलेली आहे आणि ह्यांनाच मतं द्या असं केलेलं आहे. त्यांची काहीतरी मोठी लिस्ट आहे ती. तर म्हणजे हे मग त्यामुळे हे अशी प्रवृत्ती फळावते आणि मग जर ब्राह्मण झालं मग परत मग मराठा पुढे येईल. अगोदर ऑलरेडी हिंदू आणि मराठी ह्याच्यामध्ये अजून मिसअंडरस्टँडिंग आणि भरपूर गोंधळ आहे. तर त्यामध्ये जर पुण्यामध्ये परत ब्राह्मण हे जर हे केलं तर याला तुमचं म्हणजे काय म्हणणं आहे आणि याच्यावर काय? ब्राह्मण नाही, माझं म्हणणं कुठल्याच जातीचं हे होता कामाचं नाही की आपल्याच जातीच्या उमेदवाराला मतदान करा. हे लोकशाहीला अत्यंत घातक आणि दुर्दैवी आहे. मतदान हे पूर्णपणे जात पंथ धर्म विरहितच असायला पाहिजे. याच्यामध्ये कुठलाही अशा प्रकारचा विषय आणणं हे अतिशय चुकीचं आहे. सर, आता मी वेगळ्या मुद्दे परत येतो की तुमचा अभ्यास जसा महानगरपालिकेतल्या प्रॉब्लेम्सवर वेगळं आहे. महानगरपालिका तुमच्या एवढी चांगली प्रॉब्लेमच्या दृष्टीनं मला वाटतं पुण्यात दुसरा कोणी माणूस नाही आहे. सर, काय एक्झॅक्टली महानगरपालिका करू शकते पण करत नाही असा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे? दोन गोष्टी आहेत, एक वाहतूक आणि दुसरं कचरा. या दोन्ही समस्या अत्यंत वाईट आहेत आणि त्या सगळ्या माणसाच्या डे टू डे आयुष्याशी थेट आरोग्याशी निगडीत आहेत. कारण वाहतूक कोंडी वाढली की एअर पोल्युशन वाढतं, एअर पोल्युशन वाढलं की ते परत आरोग्याशी निगडीत होतं. कचऱ्याचं व्यवस्थापन नीट झालं नाही की परत ते आरोग्याशी निगडीत होतं. आजपर्यंत याच्यावर अनेक प्रयोग झाले, ते कुठलेही सक्सेसफुल झाले नाहीत. याचं कारण विचार न करण्याची प्रवृत्ती अधिकाऱ्यांची, राजकारण्यांची, दोघांची, आणि काहीतरी सोल्युशन आणल्यासारखं दाखवणं, जे म्हणजे आणण्यापेक्षा आणल्यासारखं दाखवणं, याच्यावरचा त्यांचा असलेला भर, याच्यामुळे हे मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत, किंबहुना ते जास्तीत जास्त जटिल होत चाललेत. पुणेकरांना यापुढच्या आयुष्यात किमान स्वच्छ हवा आणि स्वच्छ शहर एवढ्या दोन गोष्टी मिळणं, हे सुद्धा जर आम्हाला याच्यासाठी सुद्धा झगडावं लागणार असेल, याच्यासाठी सुद्धा जर मागण्या कराव्या लागणार असतील, तर स्मार्ट वगैरे तर फार लांबची गोष्ट राहील. स्मार्ट पुणे वगैरे तर आमची गोष्ट आहे. सर, अतिक्रमण हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नाही का? कारण का खूपच झालेलं आहे आणि दमदाटी आणि परत गुंडगिरी ते त्याच्यावर आलेलंच आहे. नाही, अतिक्रमण आहेतच, त्याकरताच आपल्याकडे खरं फेरीवाला धोरण आलं की काही रस्ते फेरीवाला मुक्त पाहिजेत, काही रस्त्यांवर फेरीवाल्यांकरता जागा राखून ठेवली पाहिजे. हे सगळं कागदावरच राहिलं, यातलं प्रत्यक्षात काहीच आलं नाही. अनेक अनधिकृत टपऱ्या उभ्या राहिल्या, अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली, अनेक अनधिकृत प्रकारचे व्यवसाय सुरू झाले. पण आपल्याकडे दुर्दैवानी प्रशासनामध्ये तेवढा खमकेपणा नाही की अनधिकृत काही चालू दिलं जाणार नाही. आणि राजकारणी मंडळींचा प्रचंड हस्तक्षेप, म्हणजे जर कारवाई करायला गेलेच तर त्याच्यात पहिल्यांदा फोन राजकारणी मंडळींचे येतात आणि शेवटी अधिकाऱ्यांना त्यांना घाबरावंच लागतं. आणि म्हणून कारवाई होत नाही, फारशी झाली तर अतिशय सिलेक्टिव्ह होते, अनेकदा अर्धवट सोडून द्यावी लागते. आणि त्यामुळे मग बेकायदेशीर काहीही केलं तरी आपलं काही वाकडं होऊ शकत नाही. ही त्यातनं भावना बळावायला लागली की हे शहर अत्यंत बकाल होण्याची वेळ फार लांब राहिलेली नाही. ठीक आहे सर, तुम्ही म्हणजे तुमच्याकडे लोक आशावाद ठेवून तुमच्याकडे बघतात आणि एकंदर परिस्थिती अशी ती फारच तुम्ही ज्याबद्दल म्हणताय किंवा आम्हाला सुद्धा दिसते ती फारच कठीण आहे. सर, मग काय तुमचं म्हणजे एक आयडियलिस्टिक आत्ताच्या निवडणुकीमध्ये जे काय उभे राहिले पक्षावर बघून काय आयडियलिस्टिक कंडिशन तुम्ही अपेक्षित करताय? म्हणजे ह्या चांगलं काय होणार आहे आता? म्हणजे
नाही, आता प्रश्न एवढाच आहे की एका पार्टीची सत्ता आली तरी काही फरक पडत नाही, आपण गेल्या 5 वर्षात पाहिलं. कडबोळा आलं तरी काही फरक पडत नाही, हे आपण 5 वर्षात पाहिलं. माझं म्हणणं एवढंच आहे की किमान प्रशासनावर धाक असणारी मंडळी आणि प्रशासनाकडनं काम करून घेणारी मंडळी आणि वेळेला प्रशासनाने काही चांगलं काम केलं तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी मंडळी, ही खरं म्हणजे आजची गरज आहे. मग ते लोकप्रतिनिधी असोत, नाहीतर नागरिक असोत, नाहीतर नागरिकांच्या स्वयंसेवी संस्था असोत, या 3 गोष्टी जरी घडल्या तरी पुण्याचं भवितव्य सुधारायला निदान नक्की सुरुवात होऊ शकते. सर, आता माझा एक पर्सनल आणि बऱ्याच नागरिकांनी विचारलं की तुम्ही कधी विचार केला नाही का की स्वतः ह्या दलदलीमध्ये उडी मारून थोडंसं चांगलं करावं? कारण का मी हा प्रश्न सुहास पटवर्धन सरांना असं विचारला होता, कारण का तुम्ही लोक खऱ्या अर्थाने नुसते जागरूक नाही आहे, सजग नुसते नाही आहे, तर इतकं तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि पीपल नो यू. तर तुम्ही कधी इलेक्शन लढायचं विचार केला आहे का? खरं म्हणजे नाही करण्यामागचे 2 कारण आहेत. एक म्हणजे एकटा दुकटा माणूस आज जाऊन काहीही करू शकणार नाही, कारण जर उरलेली सर्व मंडळी एका बाजूला असतील तर 2 माणसं काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे त्यापेक्षा बाहेर राहून तुम्ही जेवढं त्यांच्यावर व्यवस्थित काम करण्यासाठीचा दबाव ठेवू शकता तोही भरपूर असतो. आज परिस्थिती अशी आहे की नगरसेवकांइतकंच कुठंतरी महत्व, मान किंवा निदान ऐकण्याची प्रवृत्ती ही अधिकाऱ्यांमध्ये आमच्याबद्दल सुद्धा आहे. तर मग आज जाऊन वेगळं काय करणार? कदाचित आज जाऊन फ्रस्ट्रेशन जास्त येईल, कारण आज जाऊन आवाज दाबला जाण्याची पण शक्यता असू शकते. बोलूच दिलं नाही किंवा बाकीच्यांनी आरडाओरडा करून तुमचं बोलणं बंद पाडलं तर तुम्ही आज जाऊन उपयोग काय झाला? त्यापेक्षा बाहेर तुमचा आवाज बंद करू शकणार कुणीही नाही. तुम्ही जे आहे ते रोखठोक मांडू शकता, सत्य उघडकीला आणू शकता, तुमच्यावर कोणाचा दबाव नसतो. अमकी गोष्ट बोलू नका, अमकी गोष्ट करू नका हे सांगणार तुम्हाला कोणी नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर चांगलं काम करायचं असेल तर ते बाहेर राहूनही उत्तम करता येतं, असा माझा स्वतःचा वैयक्तिक विश्वास आहे. पण तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की तुम्हाला म्हणजे अधिकारी अतिशय रिस्पेक्ट देतात, तुम्ही सांगता ते मनावर घेतात, सिरियसली घेतात, करता स्व चेंज. तसंच नगरसेवक सर तुम्हाला खूप रिस्पेक्ट करतात. सर, तुम्हाला कुणी स्वीकृत हे करण्यासाठी नगरसेवक असं कधी ऑफर दिली आहे का कुठे पक्षानं? कुणी नाही, गरज आहे त्याची, नागरिकांची आमचं गरज आहे, पण ती दिलेली नाही, देणारही नाहीत. त्या 5 स्वीकृत नगरसेवकांच्या जागा राजकीय पक्ष आपल्याच पडेल बंडखोर किंवा ज्यांना निवडण्याची शक्यता नाही अशाच लोकांना वाटत असतात आणि त्या जेवढे निवडून आले त्या प्रमाणात ते वाटून घेतात. त्यामुळे तिथे कुणीही बाहेरचा माणूस येण्याची शक्यता नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसंच स्वीकृतचा आणखीन एक प्रॉब्लेम आहे, त्याला मतदानाचा पण अधिकार नाही. अच्छा, त्याला मतदानाचा अधिकार नाही, तो फक्त बोलू शकतो आणि त्याला बोलूच दिलं नाही. कमिटी, स्टँडिंग कमिटी मध्ये आत राहून उपयोग काय आहे त्याचा? सल्लागार म्हणजे फक्त. तर त्यापेक्षा बाहेर राहून जास्ती चांगलं काम करता येतं आणि स्वीकृत करून घ्या म्हणून कोणाच तरी पाय पडायला जाण्याची अजिबात गरज नाही, असं माझं मत आहे. नाही, तुम्ही तर जाणार नाही, पण लोकांनी खरं यायला हवं होतं असं माझं मत आहे. आणि आम्ही बाहेरनं राहून तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट करू, पण ठीक आहे, म्हणजे तुमच्या इच्छेविरुद्ध काही होऊ नये आणि तुम्ही म्हणतात तेही बरोबर आहे. सर, म्हणजे एका पद्धतीनं TV 10 तुमची पद्धत बघूनच मी एक स्वतंत्र पत्रकर्ता आणि स्वतंत्रपणे माझं काम चालू आहे तुमच्याकडे बघून, बरं का सर, आणि तुमच्याकडनं शिकून. सर, बरं वाटलं. आणि तरी ह्या निराश परिस्थितीमध्ये आणि आत्ताची ही जी निवडणूक आहे त्याची निकालसुद्धा माझ्या मते ना भूतो ना भविष्यते. म्हणजे मी त्याचा तुम्हाला अंदाज विचारणार नाही, कारण का तुम्हाला ते सांगण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसेल, तुम्ही फक्त बेसिक ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर तरी आपल्या जे प्रेक्षक आहेत नागरिकांना शेवटचं तुम्ही काय आव्हान कराल? अगदी मनापासनं तुमच्या नावासहित सांगावं अशी माझी इच्छा आहे. सर, नाही, मी विवेक वेलणकर सजग नागरिक मंचाचा अध्यक्ष म्हणून नागरिकांना नक्की आवाहन करीन की कुठल्याही प्रकारे जात, धर्म, पंथ, पक्ष हे न बघता उमेदवाराचं शिक्षण, त्याचं कर्तृत्व, त्याची विजन याच्या बाबतीत जर तुम्हाला काही माहिती मिळत असेल तर त्याच्या आधारेच मतदान करा. आणि हे कुणीही लायकीचे नाहीत असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी मतदान नक्की करा. वेळ पडली तर नोटाला करा, पण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नका, कारण ते तुम्ही जर केलं नाही तर तुम्हाला नंतर शिव्या देण्याचा कुठलाही अधिकार शिल्लक राहत नाही, हे समजून घ्या. एवढीच नागरिकांना कळकळीची विनंती आहे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.
तर मित्रांनो, आत्ताच तुम्ही बघितलं सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष थोडे त्रस्त, थोडे वैतागलेले, थोडे चिडलेले सुद्धा मला वाटले, पण साहजिक आहे. तर त्यांनी शेवटचं जे सांगितलं ना ते फार महत्त्वाचं आहे. तेच मी पुढे तुमच्यासमोर मांडतो की तुम्हाला कुणी जरी बरा वाटला नाही, आवडला नाही, अगदी राग येत असेल, काही जरी असेल, तर मतदान मात्र नक्की करा. तो तुमचा अधिकार आहे, जो तुम्ही घालवणं हे चुकीचं ठरणार आहे. आणि त्यासाठी एक बटननी दिलेले नोटा, तर ह्या नोटावर तर बटन दाबा. पण काही म्हणजे जर तुम्ही जायचं आहे, सुट्टी तुम्हाला मिळालेलीच आहे, तुम्ही बाकीचं काही कारण न सांगता मतदान केंद्रावर जायचं आहे, मतदान करायचं आहे, भलेही ते नोटा असू दे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.